आत्मज्ञानाचे फळ पान 294 414 क्रमांकाचा श्लोक. संसिद्धस्य फलम त्वेतद् जीवन्मुक्तस्य योगिनः बहिरन्तः सदानंद रसास्वाद आत्मनि. संसिद्धस्य फलम त्वेतद् जीवन्मुक्तस्य योगिनः बहिरन्तः सदानंद रसास्वादन आत्मनि. जीवनमुक्त पूर्ण योगी अंतर्बाह्य आत्मरसपान नित्य करीतसे हेची फलतयासी आत्मज्ञान प्राप्तीत साधीत असे. नाशिवंत संसारात अडकलेला माणूस नाशिवंत कर्मातच रत राहतो. अशा सांसारिक कर्मापासून सतत सुख दुःख रूपी हेलकावे धक्के खात खात तो सरते शेवटी मृत्यू पावतो. त्यानंतर तो पूर्व कर्म फल परिपाक म्हणून पुन्हा जन्मास येतो. पुन्हा कर्मे, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म असे हे निरर्थक व यातनामय राहडगाडगे चालूच राहते. या उलट ज्याने आत्मज्ञान किंवा आत्मप्राप्ती करून घेतली त्याला हा स्पष्ट साक्षात्कार होतो की जाणीव तत्व किंवा तद्रूप म्हणूनच त्याचे असणे आहे. सर्व काही चैतन्य रूप आहे किंवा साऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या नाशिवंत विकारी गोष्टींचे दृश्यांचे मूळ किंवा आदी कारण केवळ चैतन्यच आहे. असे हे आदी कारण जे अधिष्ठान असते ते अजन्मा अमरण असून अक्षर आहे. तेच ते अक्षर आत्मतत्व किंवा परब्रह्म जे तो स्वयमेवच आहे. आता आपल्या या अक्षरत्वाने तो असा काही मंत्रमुग्ध होतो की तो सर्वत्र स्वरूपाचा साक्षात्कार विश्वंभरतेने घेत राहतो. आत व बाहेर त्याला सर्वत्र स्वचाच साक्षात्कार होतो. अत्यंत आनंदमय आणि नित्य शाश्वत अशी ही अवस्था असते. आज तो सदानंद रस ज्याच्या अखंड अमृतपानात आत्मज्ञानी हरपून जातो. त्याचे देहभान जाते आणि आत्मभान जागृत होते. तो स्वतःकडे नाशिवंत देह म्हणून पाहत नाही व त्याची नाशिवंत कर्मे न पाहता अविनाशी आत्मा व त्याची तितकीच अविनाशी परंतु अमृत रसतुल्य विलोभनीय विहंगमता म्हणून पाहतो. त्याचे देहभान जाते आणि आत्मभान जागृत होते. तो स्वतःकडे नाशिवंत देह व त्याची नाशिवंत कर्मे असे न पाहता अविनाशी आत्मा व त्याची तितकीच अविनाशी परंतु अमृत रसतुल्य विलोभनीय विहंगमता म्हणून पाहतो. तो देहमुक्त व जीवनमुक्त होतो आणि आपल्या विश्वंभर अलौकिकत्वाने आत्मगुणी म्हणजेच स्वयमेव आत्माच व त्याच्या वैशिष्ट्याने युक्त होतो. आता तो नित्य शाश्वत विज्ञान घन अद्वय निर्विकार अचल अक्री अनंत परतत्वच असतो. तो जन्ममृत्यू याचे अतीत असतो. हेच ते आत्मज्ञानाचे फळ होय. म्हणूनच संसिद्धस्य फलम त्वेत जीवन मुक्तस्य योगिनः बहिरंता सदानंद रसा स्वादनमात्मनी. म्हणजे जीवनमुक्त पूर्ण योगी अंतर्बाह्य आत्मरसपान नित्य करीत असे हेची फलतयासी आत्मज्ञान प्राप्तीत साधत असे. आता 415 वैराग्यस्य फलम बोधो बोधस्यो परती फलम स्वानंदानुभवात शांती रेषैवो परते फलम. वैराग्य आत्मबोध देई आत्मबोधी उपरती प्राप्त होत असे. उपरती इंद्रिय निवृत्ती लाभ देई त्याने आनंद रूप शांती उपलब्धी लाभतो असे. आत्मज्ञानापासून अखंड स्वरूपानंद रसपान शक्य होते हे सांगून झाल्यावर आता आचार्य या मार्गातील साधना साधकास उत्तरोत्तर कोणती फलप्राप्ती करून देते त्याची तर्कसंगत मांडणी करीत आहेत. वैराग्य म्हणजे कामनेचा पूर्ण अभाव किंवा भौतिक वस्तू जगताबद्दलचे आकर्षण नसणे असा एक अर्थ आहे आणि दुसरा अर्थ मोक्षेच्छा किंवा जीवनमुक्त होण्याची उत्कट इच्छा तळमळ असा आहे. तर अशा या वैराग्यामुळे साधकाला आपल्या अनंत चिद्रूप म्हणजे चैतन्य रूप आणि सद्रूप म्हणजे सत्य रूपाचा बोध होतो. हा बोध झाल्यावर सर्व इंद्रिये व त्यांचे विषय आणि वासना याबाबत निवृत्ती प्राप्त होते. त्या निवृत्तीलाच उपरती असे म्हणतात. त्या उपरतीतच एका बाजूला वासना त्याग असतो तर दुसऱ्या बाजूला स्वरूप आनंद प्राप्ती व त्यापासून प्राप्त होणारी अविचल शांती असते. सारांश वैराग्याने आत्मबोध, आत्मबोधाने उपरती व उपरतीमुळे इंद्रिय निवृत्ती लाभ व शाश्वत आनंदपूर्ण शांतीची अविचल प्राप्ती होते. 416 यद्युत्तरोत्तराभाव पूर्व
पूर्वं तु निष्फलम निवृत्ती परमा तृप्ती तरानंदोनुपम स्वतः वासना उपशम परम शांती स्वरूपानंद प्राप्ती जरी न होतसे उत्तरोत्तरोत्तम भाव प्राप्ती नसे तरी पूर्व फळ व्यर्थते ठरतसे वैराग्य आत्मबोध उपरती वासना त्याग स्वरूपानंद व स्वरूपाची प्राप्ती परमशांती साक्षीत्व अंतिमता अनंत ब्रह्मस्वरूपी अहमचे संपूर्ण विसर्जन व अचल अढळ अक्रियता आणि निर्गुण निराकार अद्वैती कैवल्य या क्रमाने साऱ्या गोष्टी घडतात. प्रथमतः वस्तू जगताबद्दलची उदासीनता व मोक्षाची इच्छा त्यामधून आपल्या शाश्वत सत्यचित स्वरूपाचा बोध व परिणामी देह व देहाधिक प्रीती ज्ञानप्राप्तीमुळे अजिबात न उरणे सर्व वासनांचा निशेष त्याग स्वरूपाच्या आनंदमय ठेव्याचा परिचय व प्राप्ती परमशांती साक्षीत्व म्हणजे अलिप्तता अहमचा भाव परमशांतीत विलीन होणे अशी पराशांती अंतःकरणात इतकी ओतप्रोत भरून राहणे की अहमची हालचाल संपल्याने स्वाभाविकच अचल अढळ अक्रिय होणे सरते शेवटी निर्गुण निराकार कैवल्यात नांदणे टू रिमेन इन ऍब्सोल्यूट ट्रँक्विलिटी विदाउट एनी फॉर्म ऑर क्वालिटी म्हणजे परिपूर्ण शांतीमध्ये कोणताही आकार किंवा कोणताही गुण धारण न करता राहणे यालाच म्हणायचं कैवल्यामध्ये राहणे. हे असे सारे उत्तरोत्तर घडत जाते. जर असे पुढचे टप्पे भाव स्थिती यांचा उद्भव झाला नाही तर पाठचे टप्पे म्हणजे पूर्व फळे व्यर्थ समजावीत. म्हणजे असे की वैराग्याबद्दल वस्तू जगताबद्दलची अनास्था आणि मोक्षाची तीव्र इच्छा जर स्वरूपाचा बोध होणार नसेल किंवा झाला नाही तर त्याआधीचे वैराग्य तकलादू किंवा क्षणिक एखाद्या निराशेच्या लहरीपोटी निर्माण झालेले आणि म्हणूनच निष्फळ ठरते. स्वरूप बोधांतर मी म्हणजे देह या अज्ञानाचा किंवा देहभावाचा आणि जीवभावाचा लोप होणार नसेल तर पूर्वीचा किंवा आधीचा स्वरूपबोध म्हणजे केवळ कल्पना विलास ठरतो म्हणून तो परिणामी निष्फळ ठरतो. सारांश आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरच्या कैवल्यापर्यंत सर्व टप्पे प्राप्त होणारच होणार. ते तसे प्राप्त झाले नाहीत तर पाठचे टप्पे किंवा पूर्व फळे व्यर्थ होत त्यात आचार्यांना आत्मसाक्षात्कारी कल्पना नसून एक आखीव रेखीव व क्रमविकास होत जाणारी सुसूत्र सुसंगत प्रणाली आहे हे प्रतिपादन करायचे आहे. दृष्ट दुःखेष्वनुद्वेगो विद्याया प्रस्तुतम फलम यत्कृतं भ्रांती वेलायाम नाना कर्मजुगुप्सितम पंचान्नरो विवेकेन तत्कथम कर्तुमर्हति. 417 प्रारब्धवश दुःख प्राप्त होई जरी तरी उद्वेग मुळी जानसे जाणीहेची विद्याफल आत्मज्ञानासी प्राप्त ते असे भ्रांत चित्त असताना नाना नीच कर्मे जरी होत राहती तरी कर्म वेक प्राप्ती होई जरी मुक्ता हाती ऐसी कर्मे कधी न संभवती. आत्मज्ञान प्राप्ती ज्याला झाली तो प्रारब्धवश दुःख प्राप्त झाले तरी कधीही उद्वेग क्षोभ याने पीडित होत नाही. अशी उद्वेग क्षोभ रहितता हेच त्याच्या आत्मज्ञानाचे प्रत्यक्ष फळ असते. पूर्वी जेव्हा त्याला सत्यासत्य कर्माकर्म यांचा विवेक नसतो तेव्हा अशा माणसाचे हातून इतरांप्रमाणे भ्रममूलक मायापूर्व किंवा मायापूर्ण कर्मे घडणे अगदी शक्य असते. मात्र एकदा का विवेक प्राप्ती झाली की पुन्हा अशी न करण्यायोग्य कर्मे त्याचे घडूच शकत नाहीत. स्वतःला देह समजून मी माझे अशी ग्रासलेली बाधित अशा तऱ्हेची कर्मे करणे म्हणजे अभ्यास किंवा मायावी कर्मे होत. मात्र स्वतःच्या अनंत चैतन्यपूर्ण स्वरूपाला जाणल्यावर सहज अक्रियता प्राप्त होणे म्हणजे मोक्ष होय. हाच तो सत्यासत्य विवेक. एकदा का याची प्राप्ती झाली की पूर्वीसारखी अहंकारी देहभावातील कर्मे अशा मुक्ताकडून घडणे शक्यच नाही. पुढे विद्याफलम स्याद सतो निवृत्ती प्रवृत्ती ज्ञान फलम तदीक्षम. विद्याफलम स्याद सतो निवृत्ती प्रवृत्ती ज्ञान फलम तदीक्षितम. तज्ज्ञान्योर्यन् मृगतृष्टिकादौ नोचेद्विदो दृष्टफलं किमस्मात्. 418 जरा पुन्हा ऐका. विद्याफलं स्याद सतो निवृत्ती प्रवृत्तिर्ज्ञानफलं तदीक्षितम्. तज्ज्ञान्योर्यन्
तज्ज्ञान योर्यन मृगतृष्णिकादो नो चेद्विदो दृष्ट फलम किमस्मात् 418. असत कर्म मन निवृत्ती हेची विद्या फलते असे विषय वासना मन प्रवृत्ती अविद्या फलतैसे चिते असे मृगजळ जाण असणे नसणे ज्ञानी अज्ञानी भेदतो असे ऐसे नसे तरी ज्ञानी विद्वाना जे स्पष्ट फळते काय प्राप्त होत असे. शरीर मनधी म्हणजे बुद्धी त्यांना सत्य समजून अनुक्रमे दृश्य भावना विचार यात अडकून केली जाणारी कर्मे म्हणजे असत्कर्मे. अशा कर्मापासून मनाची पूर्ण निवृत्ती म्हणजे ज्ञान फलप्राप्ती होय. या उलट अशा कर्मातच गुरफटून सारे जीवन घालवणे ही अज्ञानापासून होणारी फलनिष्पत्ती किंवा कुफलप्राप्ती होय. ज्ञानी मृगजळाला भ्रामक असल्याचे स्पष्टपणे जाणतो तर अज्ञानी मृगजळाला असत मिथ्या भ्रम माया असून सुद्धा त्याला तो सत्यच समजतो. हेच ते ज्ञानी अज्ञानी यांचे अनुक्रमे ज्ञानपूर्ण जाणणे व तसे वागणे आणि नेमके त्या उलटे वागणे यामधून ज्ञानी अज्ञानी यांची कर्मे व कर्मफळे स्पष्ट होतात. थोडक्यात ज्ञानी मृगजळाला भ्रामक समजतो, मृगजळाला असत्य समजतो आणि त्यानुसार त्याची कर्मे असतात. परंतु अज्ञानी मृगजळाला सत्य समजतो आणि त्यानुसार त्याची कर्मे असतात. म्हणून ज्ञानी माणसाची कर्मे ही ज्ञानपूर्वक असतात. असत्याला असत्य समजून सत्याला सत्य समजून त्याप्रमाणे त्याचे वर्तन असते आणि अज्ञानी माणूस असत्यालाच सत्य भ्रामकालाच वास्तव समजतो आणि त्याप्रमाणे त्याची कर्मे म्हणजे अज्ञान मूलक असतात. परमसत्य परब्रह्माकडून येणारी आत्मज्ञान शलाका ज्ञानी माणसाच्या हृदयात प्रकाशित होते. हेच ते आत्मतत्व किंवा चिद्रूप म्हणजे चैतन्य रूप, सद्रूप म्हणजे सत्य रूप आणि आनंद रूप म्हणजे आनंदपूर्ण सच्चित आनंद ज्याचे प्राप्तीने माणूस स्थाणूचे ज्ञान किंवा सत्य ज्ञान, स्थाणूचे ज्ञान किंवा सत्य ज्ञान म्हणजे अचल अढळ ब्रह्माचे ज्ञान किंवा सत्य ज्ञान विद्या प्राप्त करून घेतो. त्यायोगे तो अचल निर्विकार अक्रिय परमशांत अनायासेच होतो. नित्य तत्वाचे ज्ञान म्हणजे अनित्यापासून दूर जाणे. जे नित्य शाश्वत तत्व आहे त्याचं ज्ञान होणं याचा अर्थ जे अनित्य आहे भ्रामक आहे त्यापासून आपण दूर जाणे. शमधी आणि ध्रुभावी यांचे अतीत असणे याच एका स्पष्ट फळाशिवाय अन्य काही आत्मविद्येचे फळ असूच शकत नाही. ज्ञानी माणूस नाशिवंत देह मन आणि धी म्हणजे बुद्धी आणि तितकीच नाशिवंत दृश्य भावना आणि विचार यामध्ये कधीही उरफटून न राहता स्वतःच्या चैतन्यमय सत आणि आनंद रूपात म्हणजे चिद्रूप सद्रूप आनंद रूपात केवळ स्थिर स्थाणू म्हणजे शिवरूप असतो. त्या कारणाने तो अक्रिय व अर्थातच जीवनमुक्त असतो. आता 419 अज्ञान हृदय ग्रंथेर विनाशो यद्यशेषतः अनिच्छोर्विषय किमनु प्रवृत्ते कारणम स्वतः. अज्ञान ग्रंथी निशेष जरी नाश होतसे तरी अनिच्छासी संसार विषय प्रवृत्ती प्रेरित करू ना शके. देहभाव जीवभाव ज्याचा विसर्जित झाला आहे असा शरीर मन बुद्धी आणि दृश्य भावना विचार यापासून आपोआप अलिप्त राहतो. परिणामतः अज्ञान साठवणाऱ्या त्याच्या हृदय ग्रंथींचा निशेष बिमोड होतो. आता अशा या निरीच्छमुक्त पुरुषाला जो निर्विषय झाला त्याला संसाराचे विषय प्रवृत्तीकडे कसे प्रेरित करू शकतील नव्हे ते त्याला निवृत्तीकडून पुन्हा प्रवृत्तीकडे आणूच शकत नाहीत. निवृत्त्याच्या हृदयात म्हणजे निवृत्ती असलेल्या माणसाच्या हृदयात प्रवृत्तीला किंवा ज्ञान साठ्याला टिकवून धरणाऱ्या साठवून ठेवणाऱ्या ग्रंथीच शिल्लक नसतात. 420 वासना नुदयो भोग्ये वैराग्यस्य परोवधी अहम भावो दया भावो बोधस्य परमो वधी लीनवृत्तेर नुत्पत्तिर मर्यादो परतेस्तु सा. 422 वासना उदय न होणे हीच वैराग्य परमावधी ऐसा हम भाव उद्भव न होणे राही बोधाची परमावधी. लीनवृत्ती पुनरुद्भव नसणे कैसी उपरती परमावधी. आत्मज्ञानाची परमावधी
आत्मज्ञानाची परमावधी पुन्हा वासनांचा उद्भव न होण्यात म्हणजेच वैराग्याच्या अंतिम स्थितीत असते. तसेच पुन्हा अहमभावाने अजिबात डोके वर न काढण्यात बोधाची सर्वश्रेष्ठता असते. हीच ती आत्मज्ञानाची ही परमावधी. वृत्ती सर्वतोपरी लीन झाल्यावर पुन्हा त्या कधीही कार्यरत न होण्यात निवृत्तीची परमावधी असते. येथेही आत्मज्ञानाची परमावधी दिसून येते. सारांश वैराग्य बोध निवृत्ती त्यांची परमावधी म्हणजे आत्मज्ञानाची परमावधी. नीट समजून घ्या. आत्मज्ञानाची परमावधी म्हणजे पुन्हा वासनांचा उद्भव न होणे किंवा वैराग्याच्या अंतिम स्थितीत असणे. तसेच पुन्हा अहमभावाने अजिबात डोके वर न काढण्यात बोधाची परमावधी असते. हीच ती आत्मज्ञानाची परमावधी. वृत्ती सर्वतोपरी लीन झाल्यावर पुन्हा त्या कधीही कार्यरत न होण्यात निवृत्तीची परमावधी असते. येथेही आत्मज्ञानाची परमावधी दिसून येते. सारांश आत्मज्ञानाची परमावधी हीच वैराग्याची बोधाची आणि निवृत्तीची परमावधी असते आणि वैराग्य बोध आणि निवृत्ती यांच्या परमावधीलाच एकत्वाने आत्मज्ञानाची परमावधी असे म्हणतात. प्रकरण 67 जीवन मुक्ताची लक्षणे. ब्रह्मकारतया सदा स्थिततया निर्मुक्त बाह्यार्थी रन्या वेदित भोग्य भोग कलनो निद्रालुवत बालवत स्वप्नालोकित लोकवज्ज गदितम स्वप्नालोकित लोकवज्ज गदिदम पश्यन् क्वचित लब्धधी पुढे एक मिनिट. रास्ते कश्चित नंत पुण्यफल भुक्त धन्यास मान्यो भुवी. 421 ब्रह्ममग्न सदा राही प्रपंच वस्तू विषयी रमेन जो. इतर देती तेची उपभोगी अन्यथा निद्राळू बालकवत नित्य राही जो. क्वचित देवा नजरी येई तरी स्वप्न सम जगासी अवलोकी जो. ऐसा कोणी अनंत मधुर पुण्यफल भोगी धन्य महनीय अवनी तरी मान्य राही जो. 421 आचार्य आता जीवन मुक्ताला कसे ओळखावे ते सांगत आहेत. असा मोक्ष प्राप्त पुरुष सदोदित ब्रह्मलीन असल्याने सांसारिक वस्तू व त्यांच्या उपभोगाविषयी पूर्ण अनास्थापूर्ण किंवा उदासीन असतो. त्याला संसारात रुची नसल्याने आणि उपभोग उदासीनता त्याचे अंगी बांधली असल्याने इतरांनी जर काही आणि जे काही दिले त्याचाच तो केवळ देह टिकवण्यापुरता उपभोग घेतो. चुकून कधी जर तो देहभानावर आलाच तर जगाकडे एखाद्या स्वप्न दृश्याला पाहावे तशा दृष्टीने म्हणजे तो जे पाहतो ते वास्तव नसून मायावी असलेल्या भावाने पाहतो. तो नेहमी बालवत निर्व्याज म्हणजे व्याज म्हणजे खोटा, निर्व्याज म्हणजे सरळ सत्य. तो नेहमी बालवत निर्व्याज म्हणजे तो नेहमी बालकाप्रमाणे सत्य निरागस आणि झोपाळू वाटावा असा अर्ध जागृती अर्ध सुसुप्तीत असतो किंवा दिसतो. असा जीवन मुक्त त्याच्या पूर्वजन्मातील अनंत मधुर पुण्य फलांचा उपभोग घेण्यासाठीच या अवनी तलावर आलेला असतो. तो धन्य धन्य आणि या पृथ्वीवर अत्यंत आदराने आणि महनीय म्हणून ओळखला गणला जातो. 422 स्थित प्रज्ञो यतीरयम या सदानंद मश्नुते ब्रह्मण्ये विलीनात्मा निर्विकारो विनिष्क्रिय. 422 ब्रह्मलीन आत्मदंग अविकारी अक्रिय नित्य राहुनी चिर ब्रह्मानंद रसानुभूती घेई ऐसा मुनी स्थित प्रज्ञ राहुनी. असा जीवन मुक्त यती सदा ब्रह्म समाधी मग्न आणि आत्मानंदी स्वला विसर्जून असतो. त्या कारणाने तो अविकारी निर्विकल्प अक्रिय असतो आणि असा हा मुनी अखंड ब्रह्मानंद रसपान किंवा कैवल्यानंद स्थित प्रज्ञतेने म्हणजे बुद्धीच्या अविचलतेने अमनी भावात म्हणजे निर्विचारी अवस्थेत घेत असतो. 423 ब्रह्मात्मनो शोधित योरेक भावावगायिनी निर्विकल्पाची चिन्मात्रा वृत्ती प्रज्ञेति कथ्यते सुस्थिता सा भवेद्यस्य स्थित प्रज्ञा स उच्यते. तत्वं वाच्य ब्रह्म आत्मा विवेके शोधित जीयसे ऐसी एक भावरमणी निर्विकल्प चैतन्य वृत्ती प्रज्ञा नावती ते असे. ऐसी प्रज्ञा सुस्थित सुदृढ जरी होई तरी
स्थित प्रज्ञा तिज ऐसे बोलती ती प्राप्त जासी त्यासी स्थित प्रज्ञ मुनी यती ऐसे संबोधिती. तत्पदवाच्य म्हणजे तत्पदाने ओळखले जाणारे ब्रह्म आणि त्वम पदवाच्य म्हणजे त्वम या पदाने सांगितले जाणारे आत्मतत्व किंवा आत्मा यांचा विवेकाने शोध घेणारी एक भावी किंवा द्वैतात रमणारी चैतन्यपूर्ण वृत्ती तिला प्रज्ञा असे म्हणतात. अशी प्रज्ञा हृदयात स्थिर दृढ कायम पक्की टिकाऊ रूपात राहते तेव्हा तिला स्थित प्रज्ञा असे म्हणतात. अशी स्थित प्रज्ञा ज्याला वश झाली, ज्याचे अधीन झाली, ज्याचेसाठी नित्य शाश्वत वास्तव बनली तो यती मुनी संन्यासी जीवनमुक्त स्थितप्रज्ञ म्हणून ओळखला जातो. 424 यस्य स्थिता भवेत प्रज्ञा यस्यानंदो निरंतरा प्रपंचो विस्मृत प्राया स जीवन मुक्त इष्यते. स्थितप्रज्ञ राही जो अक्षय आनंदी जो असे संसार विस्मृती होई जा जीवन मुक्त म्हणती त्या. ज्याची प्रज्ञा एकत्वात स्थित असते आणि जो अक्षय आनंदी असतो अशा संसाराची विस्मृती झालेल्याला जीवन मुक्त म्हणून ओळखतात. ज्याची प्रज्ञा एकत्वात स्थित असते आणि जो अक्षय आनंदी असतो अशा माणसाची ज्याला संसाराची विस्मृती झाली आहे त्याला जीवन मुक्त म्हणून ओळखतात. 425 दीन धीरपी जागृती यो जागृत धर्म वर्जितः बोधो निर्वासनो यस्य स जीवन मुक्त इष्यते. 425 ब्रह्मलीन जरी राही तरी जागृत जो असे वासना रहित बोध पूर्ण जागृती रहित जीवन मुक्त तो असे. ज्याच्या साऱ्या वृत्ती ब्रह्मरूप झालेल्या आहेत मात्र तरीही जो जागृत आहे आणि जागृत असूनही जागृती धर्मापासून जो दूर आहे तो वासना रहित अद्वैत बोधात जो सहज वर्तत आहे अशा पुरुषाला जीवन मुक्त म्हणतात. क्रमाक्रमाने याचे आकलन करून घेऊ. ब्रह्मलीन झाल्यामुळे असा पुरुष श्लोक 421 मध्ये म्हटल्याप्रमाणे झोपाळू किंवा झोपेत असल्यासारखा दिसतो. मात्र त्याने सर्व दृश्य जगताला दूर केल्याने शून्य मिथ्या माया समजल्याने तो झोपेत असल्यासारखा वाटतो इतकेच. झोपेत जसा माणूस संज्ञा शून्य किंवा ज्ञानेंद्रियांच्या तात्पुरत्या स्थगित होण्यामुळे जाणीव नेणीव रहित किंवा असंवेदनशील वाटतो तसा ब्रह्मलीन माणूस प्रत्यक्षात मुळीच नसतो. उलट पक्षी ब्रह्म सत्य जगत मिथ्या त्या परमोच्च सत्याप्रती तो असाधारणरित्या जागृत असतो. मात्र ही त्याची जागृती सर्वसामान्यांप्रमाणे बाह्य जगत व त्यातील विषय वस्तूंबाबत नसल्याने किंवा तो वेगळ्या शब्दात सत्य ज्ञानबोधात जागृत असल्याने तो जागृत असूनही जागृती धर्म विरहित असतो. सारांश ब्रह्ममय ज्ञानी माणूस वासना उपभोगाविषयी उदासीन झोपेत असल्यासारखा वाटला तरी अखंड ब्रह्म आनंद रसपान करण्यात तो पूर्ण जागृत असतो. मात्र त्याची ही जागृती ज्ञान जागृती असल्याने भोगासक्त अन्य माणसांच्या समजुतीच्या पलीकडची असते. त्यामुळे त्याची जाग सर्वसाधारण व्यवहारी जगात जागृती धर्माच्या विपरीत किंवा विरुद्ध वाटते. अशा ज्ञानी माणसाला जीवनमुक्त असे म्हणतात. 426 शांत संसार कलना कलावानपि विनिष्कलः स सच्चित्तोऽपि निश्चिन्तः स जीवन मुक्त इष्यते. स जीवन मुक्त इष्यते. संसार संबंधी शांत जो राही कलावान परी निष्कल जो असे चित्त असून निश्चिंत राही ऐसा ज्ञानी जीवन मुक्त तो असे. कल म्हणजे जाणणे लक्षात घेणे आणि कला म्हणजे अंश भाग. शांत संसार कलना म्हणजे प्रपंचाविषयी ज्याची जाणीव लक्ष शांत झाली आहे किंवा जो संसाराकडे अलक्ष साधू नये असा. कलावान म्हणजे इतरांप्रमाणेच कलावान म्हणजे इतरांप्रमाणे जो शरीर व मन यांच्या विविध भागांनी अवयवाने युक्त आहे असा. म्हणजे स्थूल व सूक्ष्म शरीर व त्याचे भाग किंवा अवयव याबाबत तो इतरांसारखाच असतो. आता सरळ अर्थ पाहू. जो प्रपंचाविषयी उदासीन शांत आणि अलक्ष साधू नसतो आणि वर करणी जरी इतरांप्रमाणे शरीरावयव इंद्रिय धारण करणारा असता तरीही जो इंद्रियाप्रती व भोगाप्रती निरीच्छ वासना रहित असतो. कला वानपि निष्कला शरीर व इंद्रिय असून सुद्धा त्याविषयी आत्मज्ञानी माणूस निरीच्छ वासना रहित असतो. त्याला जो असूनही तो निश्चिंत असतो म्हणजे चिंता रहित असतो किंवा चित्त असून सुद्धा तो चिंतातूर काळजीग्रस्त
काळजीने व्यापलेला नसतो. अशा ज्ञानी माणसाला जीवन मुक्त म्हणतात. 427 वर्तमानेपि देहेस्मिन् वर्तमानेपि देहेस्मि छायावदनुवर्तिभिः अहंता ममता भावो जीवन्मुक्तस्य लक्षणम् छाये समवर्तमान देहीया अहंता ममता मुळी नसे जीवनमुक्त ज्ञानियाचे हेची प्रधान लक्षण असे. पूर्वजन्म कर्मफल विपाक म्हणून प्राप्त झालेले हे वर्तमान शरीर जीवाबरोबर व त्याच्या जन्मापासून आलेले असते आणि अंतापर्यंत छायेप्रमाणे सावलीसारखे सोबत करीत असते. अशा शरीराबाबत शरीर म्हणजेच मी किंवा अहम असा भाव अजिबात नसणे आणि त्या योगे शरीर व शरीर धर्म याविषयी बिलकुल ममत्व मायामोह नसणे हे जीवनमुक्त माणसाचे प्रधान लक्षण होय. 428 अतीतानुसंधानम भविष्यत विचारणम औदासीन्यमपि प्राप्ते जीवन्मुक्तस्य लक्षणम भूतकाल घटित चिंतित नसे भविष्याविषयी ज्या उत्सुकता नसे वर्तमान सुख दुःखी ही उदासीन असे जीवनमुक्ताचे हे लक्षण असे. भूतकाळात घडलेल्या घटनांविषयी जो चिंता करीत नाही आणि भविष्याविषयी जो उत्सुक नसतो तसेच प्राप्त परिस्थितीत किंवा वर्तमानात भोगाव्या लागणाऱ्या सुखदुःखाविषयी जो उदासीन वृत्तीचा असतो त्याला जीवनमुक्त समजावे किंवा जाणावे. 429 गुणदोष विशिष्टेस्मिन् स्वभावेन विलक्षणे सर्वत्र समदर्शित्वं जीवन्मुक्तस्य लक्षणम्. गुणदोषयुक्त संसारी या ज्ञानी आत्मरत गुंतुनाशके सर्व ठाई सर्व काळी जीवनमुक्त विलक्षण समदर्शी जो असे. शरीर मन धी म्हणजे बुद्धी आणि तदरूप दृश्य भावना विचार यांनी बनलेले विश्व व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने तितकेच विधाश्चर्यपूर्ण बनलेले असते. मात्र मुळातच देह मन इंद्रिय नाशिवंत विकारी असल्याने जगही तसेच भास मिथ्या असत मायारूपच म्हणजे विकारी व नाशिवंत असते. ज्ञानी तर आपल्या अनंत शाश्वत सद्रूपाशी म्हणजे सत्यरूपाशी चैतन्याशी तदाकार झालेला असतो. तो नेहमीच आत्मरत असतो. शाश्वत परमानंद सुखात रममाण असतो. असा हा विलक्षण आत्मदंग ज्ञानी सर्व ठिकाणी सर्व काळात त्या नाशिवंत जगाकडे तो त्यातील दृश्यांकडे समत्वानेच पाहतो. हे समत्व संसाराविषयी नित्य औदासीन्याचे असते. असे उदासीन समदर्शत्व हे जीवनमुक्ताचे लक्षण होय. अस्तु. पुढील निरूपण उद्याच्या प्रवचनात किंवा उद्याच्या भागात पाहू.